नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी वाचन लेखमध्ये. मी ज्योती राठोड तुम्हा सर्वांना रंजक कथेच्या सफरीवर न्यायला. आजच्या कथेचं नाव आहे स्वप्न. धडपडणं, त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवाने ते स्वप्न भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागं धावणं हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो याचमुळे. आपल्या कल्पनेनं आणि कर्तृत्वाने रिलायन्स भव्यदिव्य साम्राज्य निर्माण करून केवळ भारतातच नव्हे तर अखंड दुनियेत ख्याती मिळवणारा धीरूभाई अंबानीने जीवनगाथा म्हणजे स्वप्नांच्या सामर्थ्यांची कथा होय. रिलायन्स मोबाईल जेव्हा भारतात पहिल्यांदा लॉन्च झाला त्यावेळी देशातल्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रात एक लक्षवेधक जाहिरात झळकली होती. ही जाहिरात म्हणजे मुकेश अंबानीचं एक सुंदर पत्र होतं. त्यातला आशय असा दिलखेचक होता. माझ्या वडिलांचं एक स्वप्न होतं. भारतातील कोट्यावधी जनता निरक्षर आहे. तिला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण बोलता मात्र येतं. आणि तिला जर बोलायची संधी मिळाली तर भारतात खऱ्या अर्थाने क्रांती अवतरेल. हे स्वप्न एवढं सुंदर होतं, कल्याणकारी होतं की परमेश्वरसुद्धा भारावला, प्रसन्न झाला आणि म्हणाला, तथास्तु, कर ले दुनिया मुठ्ठी में. धीरूभाईंनी धीरोदात्त जीवन कहाणी पुढील लाख मोलाचा संदेश देते. ना ही कोई भाग्यशाली और ना कोई अभागा, किस्मत का सूरज चमके उसका जो भी नींद से जागा. कड़ी मेहनत पक्का इरादा, हिम्मत जो अपनाए, पग पग बिखरे हैं मोती, जो खोजेगा वो पाएगा. मौका सबको मिलता है, कुछ करते हैं नादानी. खोया जिसने फकीर चंद वो, पाया जिसने वो अंबानी.